झाला काला घ्यायचा आणि काला घेऊन ज्याच्याशी आपलं भांडण आहे त्याच्या मुखामध्ये घालायचा आणि त्याला सांगायचं, हे बघ आजपासून तुझ्याविषयी जी काही गाठ माझ्या मनात आहे ती गाठ सुटली, आजपासून तुझं माझं भांडण संपलं, मी तुला कधी तुझं नाव घेणार नाही, तुला त्रास देणार नाही, तूही मला देऊ नको, आपण दोघं भावाभावासारखे राहू. लक्षात घ्या, कोणाच्या मनात भांडणं असेल तर काल्यापर्यंत त्या मनातल्या गाठी निघून गेल्या पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी, जोपर्यंत तुमच्या मनातल्या गाठी सुटत नाही तोपर्यंत 7 दिवस नाही 700 दिवस जरी भागवत ऐकलं तरी सुद्धा त्याची फळप्राप्ती नाही. आहे का कोणाच्या मनात गाठी? सासूविषयी गाठ असेल, सुनाविषयी गाठ असेल, द्या सोडून, चुकले असतील, गाठी बरोबर घेऊन जाऊ नका. श्रीमद भागवताची कथा ही गाठ सोडण्यासाठी आहे आणि भगवंताच्या चरणाशी लागल्यावर गाठी सुटल्या पाहिजे. गाठी कधीचा माणसाचा भरोसा नाही, गाठीवर घेऊन जाऊ नका बरं का. पुढच्या जन्मात सुद्धा गाठी आपल्याला लागतात. आता गाठी काढायचे दिवस जवळ आलेले, तोपर्यंत गाठी सोडून द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत एक दिवस एका बाईच्या घरी